संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुर्गड जरी झाली नाही सदाय, तरी होईल काय काम देण. तुका म्हणेंगे भारती आपण, तरीच ध्यान येईल काय. बहुदुर्गड जरी झाली नाही सदाय, तरी होईल काय काम देण. विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी यावर तरी संतांची सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरण महायोग
पांडुरंगा करू कृपा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दादाजी सद्गुरु दास तुका ईश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेलो बोलतो वचनी अति भाविका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ शिबलापूर तालुका संगमनेर या ठिकाणी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची ठेवण्यात आलेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने तसेच टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले कीर्तनाची इच्छा असून देखील पावसामुळे घरी थांबलेले आणि पावसाचं कारण नसताना देखील ज्ञान खेळत बसलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता माऊल्या या सर्वांच्या कृपाशीर्वाद आहे. तसेच भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं घडत जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे या सर्वांच्या कृपाशीर्वादाने तसेच अक्षय काका दराडे यांच्या परिचयात ही कीर्तनरूपी सेवा मी ईश्वरी माधुरी नागरगोजे माझ्याकडे आलेले आहे. खूप सुंदर नियोजन आहे. सगळं एकच नंबर मृदुंगाचार्य एकच नंबर पेटी मास्तर एकच नंबर गायनाचार्य एकच नंबर मिनेकरी बाबा एकच नंबर जोरदार काका पण एकच नंबर माईक सिस्टीम वाले तुमचं पण नाव माईक सिस्टीम एकच नंबर टाळ्या वाजल्या किंवा हे सगळं एकच नंबर नियोजन एकच नंबर मी काय 2 नंबर हा मी पण एकच नंबर मी बरं मग या कीर्तनाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध संत त्यांचा गाथा पाण्यावरती लावण्यासारखा दगडासहित 13 दिवस चालला. एवढंच नाही तर त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा घालावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकाने यावं. त्यांच्या वडिलांच्या वर्षी श्राद्धा दिवशी ते गैरहजेरीत म्हणून पांडुरंग परमात्म्याने एवढं वर्ष श्राद्ध घालावं एवढे भगवत प्रेमी असणारे संत. या पृथ्वी तलावरती पहिली कर्जमाफी करणारी संत ते म्हणजे देहू निवासी संत. बरं मग देहू निवासी संत म्हटलं कोणते संत येतात बरं? उलटा कर बरं तू सांग बरं. बरं तुझ्या अलीकडचं तू सांग.
पांढरे शर्ट वाला तू सांग बर. देहू संत कोण असं सांगितलं कसं जमायचं महाराज. पेपर सोडून हिथं पण असते बाई चिठी. बरं जाऊ दे बा नको टेन्शन घे. झुके आणि साला असं कोण करता कोण करत काय आपल्या गावातल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर कोणी करायचं बरं. ते कसलं काय असं ना. अहो आजच्या पिढीला जर आपण झुकेंगारी चालू विचारलं तर ते सांगतात. परंतु देहूने असं संत म्हटल्यावर आपण सांगत नाही की याची शोकांतिका आहे. चला असो तर घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्या 3 चरणाचा मात्र संतांच्या महिन्याचं वर्णन करणारा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. बरं या अभंगामध्ये नेमके जगद्गुरु तुकोबरायांना काय बरं सांगायचं तर ते आपल्याला पहिल्या चरणात सांगतात की संतांचा महिमा आहे ना. महिमा म्हणजे काय त्यांचं मोठेपण त्यांची कीर्ती त्यांचं कौशल्य त्यांचं महात्म्य म्हणजे महिमा. आणि हा जो संतांचा महिमा आहे ना तो खूप मोठा आहे. अवघ्या सूर्याला देखील कोण घालून येईल एवढा संतांचा महिमा मोठा आणि तो क्वचितच कुठेतरी बघायला मिळतो. आणि एवढा मोठा असणारा हा जो संतांचा महिमा आहे ना या संतांच्या महिम्यासमोर आपल्यासारखे बडबडाचं काम चालतं का तर नाही. एवढा मोठा संतांचा महिमा. दुसऱ्या चरणात आपल्याला तुकोबराय सांगतात की अहो कितीही दूध देणाऱ्या गाया झाल्या जर्शी होत्या गावरान गाई होत्या म्हशी होत्या कितीही गाया म्हैसा होत्या परंतु कामधेनू कोणी होऊ शकणारे का तर नाही. आणि तिसऱ्या चरणात आपल्याला तुकोबराय सांगतात की अरे आपण अनुभवल्याशिवाय आपण केल्याशिवाय आपण अंगीकृत केल्याशिवाय आपण इतरांना सांगू नये. नाहीतर काय होईल लोकसंख्ये ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण विटायला एवढा मोठा संतांचा पण आपल्याला शांत करा पण आपल्याला संतांचा महिमा कळतो का तर नाही. मोठा एवढा महिमा पण आपल्याला संतांचा महिमा कळत नाही. अहो कळतो पण कधी संत आपल्यातून त्यांचे विचार घेऊन निघून गेला. अहो ज्ञानोबा पहिल्यांदा त्यांच्या झोळीमध्ये माती टाकली पाणी प्यायला घागर घेऊन गेले तर घागर तोडली मांडे वाजायला खापर दिलं नाही. आणि आता त्याच ज्ञानोबारांच्या नावाने हजारो लोक जेवतात. काय मोठा संतांचा पण तो आपल्याला संत असताना कळतो का तर नाही. अहो इथं कुणी म्हणाल की मी कलेक्टर मी आमदार मी खासदार आहे मी शिक्षक आहे मी मुख्याध्यापक आहे मी सरपंच आहे ग्रामसेवक आहे मला संत कळतात मला संतांचा महिमा कळतो. पण अहो खरंच तुमची माफी मागून सांगते की खरंच आपल्याला संतांचा महिमा नाही कळतो. कधी गेल्यावर तुम्ही असं पण म्हणाल की अहो मला माहितीये संतांचा महिमा मला संत कोणच माहितीये. हे काय मी सांगतो संत ज्ञानोबा आहे संत तुकोबा आहे संत एकनाथ महाराज हे संत आहेत आणि मला माहिती आहे. परंतु आपल्याला ते संत गेल्यावरती कळतात आणि आपल्याला खरे संत कळतात का तर नाही कळत. अहो आपल्याला काय साक्षात एक वचनी एक वाणी एक पत्नी असणारे प्रभू रामचंद्रांना खरं काय कळलं खरं संत कोण खरं साधू कोण हे कळलं का तर नाही. आणि बघा खोट्या संतांना
संतांचा नियम काय वैज्ञानिक आम्हाला संतांचा महिमा काय वर्णने पामरा म्हणजे संतांचा महिमा देखील संतांनीच वर्णावा म्हणूनच तुकोबारायाने संतांचा महिमा हा अभंग आपल्याला दे आणि आता ज्याने त्याने ज्याला ज्याचं ज्ञान ना त्यांनी त्याचंच कौतुक करावं. आता कलेक्टरचं कौतुक कलेक्टरने करावं नाही तर आयुक्तांनी करावं. एखाद्याने तलाट्याने कलेक्टरचं कौतुक करून जमन का तर नाही. आणि म्हणूनच तुकोबारा देखील संतांचा महिमा असं आपल्याला सांगतात आणि तो खूप मोठा आहे. परंतु आपल्याला खरे संत कोण हे कळतं का नाही. श्री रामप्रभुचंद्रांना नाही कळव खरं काय खरे संत कोण. रावणने ज्यावेळेस मारीजला हरणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी पाठवलं तो खरा हरिण होता का नाही मारीज होता. पण हे देवाला कळलं नाही मग आपल्यासारख्याच कळलं. आपण म्हणतो संसारामध्ये की पुरुषांपेक्षा हातभार जास्त तर महिलाच असतात. पण त्यांच्या पत्नी सीता माता त्यांना देखील रावण हा साधू वेशामध्ये आला म्हणून त्या देखील बोलल्या. आपण पण खोट्या साधूला बोलतो. एखादा दाढी वाढलेला दिसला एखादा भस्म चोळलेला एखादा भगव्या कपड्यावाला दिसला की लगेच आपण जाऊन दर्शन खोट्या संतांना आपण बोलतो. म्हणजे कितीही जण हे खोटा वेश धारण करतात तो संतांचा आणि आज आपण त्यांना बोलतो. सीता माता रावण साधू वेशानं
साधू वेशामध्ये आलाय, पण त्यांना कळलं नाही. आणि आल्यानंतर लक्ष्मण रेखास्त्र करण्याने रावणाला होता येणार आणि साधू वेशामध्ये येऊन तो म्हणतो काय, सीता माताला भिक्षा वर्ग माय, भिक्षा दे ग माय. म्हटला माय, करायचं काय होतं बायको, परंतु म्हटला माय. आणि आज पण नवीनच गाणं निघले, रस्त्याला चल ग माय, रस्त्याला चल ग माय. हे रावणाचे चाललं ते म्हणतात माय, दुसरे विचार असतो डोक्यामध्ये त्यांचा, आणि हे रावणाची आवलाद. अहो म्हणजे त्या ठिकाणी सीता माताला देखील खरं साधू कोण, खरं संत कोण हे त्या ठिकाणी कळलं नाही. मग आपल्यासारखीची तर काय घेतली विठायला अहो नियोजन एकदम सुंदर. अहो सप्ताह देखील आपल्या एवढं सुंदर प्रकारे सुरू, आणि तो देखील शंकराचा प्रिय असणारा श्रावण मास. आणि या महिन्यामध्ये आपला सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू. अहो काय श्रावण महिना, यामध्ये किती सण येतात आणि तेही काय उत्कृष्ट. अहो पहिला येतो तो नागपंचमी. नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी उपवास धरते. बहिणीचं प्रेम याच श्रावण महिन्यामध्ये करत. नारळी पौर्णिमा या खवळलेल्या या सागराला, या समुद्र दैवताला शांत करण्याचा, प्रार्थना करण्याचा हाच महिना. अहो ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला रक्षा करण्याचं वचन देतो ना, त्यावेळेस भावाचं प्रेम आपल्याला याच महिन्यामध्ये कळतं. अहो आज लहान लेकरांचे कशा वाढदिवस साजरे होतात. लहान असेल तर कुठेही तर केक लावायचा, इथं इथं फुगे वाजवायचे. फुगा फुटला की हे बाळ रडत, त्याच्याच बर्थडेला आपण फुगे फोडतो. अहो आणि जर तरुण असेल, मोठा असेल तर बाहेर दाब्यावर गरज नाही झाला जाणार. असे वाढदिवस आपण साजरे करतो. परंतु ज्या देवामुळं, ज्या भगवंतामुळं आपले वाढदिवस करतो आपण, चालू आहेत, ते देव म्हणजे श्रीकृष्ण, आणि त्यांचा जन्म देखील याच महिन्यामध्ये येतो. याच महिन्यामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलंय, आणि याच महिन्यामध्ये मित्रत्वाचं प्रेम आपल्याला कळतं गोपाळकाला. आणि या जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा, बळीराजा, त्याच्याप्रमाणेच राब लागतो तो बैल. आणि त्याचा सण देखील याच महिन्यामध्ये, म्हणजे एवढ्या सुंदर अशा महिन्यामध्ये आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. हे आपलं भाग्य भेटायला ज्ञानोपर आहे, तुकोबर आहे. याप्रमाणेच संत भगवान बाबांचा महिमा देखील खूप अफाट आहे. संत भगवान बाबांचा जन्म सावरगावामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव कौतुका माता आणि वडिलांचं नाव तुबाजी पाटील, आणि यांचं मूळ नाव ठेवण्यात आलं ते आबाजी. आणि हे आबाजी लहानपणापासून अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे. पुढे काय बोलावं ते लगेच बुद्धीमध्ये साठवा. खूप तीक्ष्ण बुद्धी, खूप हुशार शाळेमध्ये देखील. आबाजींनी अगदी लहान वयामध्ये असताना माळ स्वतः घातली, परंतु आपल्या पूर्ण घरदाराला देखील माळ घातली. एवढ्या वरच नाही, ज्या वेळेस नारायणगडावरती यात्रा भरायची, त्या ठिकाणी ज्यावेळेस आबाजी गेले आई वडिलांसोबत, त्यांनी माणिक बाबांचा आणि नगद नारायणाचे डोळे भरून दर्शन घेतले. पण त्यांना कळलं की अरे गुरुमंत्र असतो, काय कधी भेटतो काही माहित नाही, फक्त माहिती गुरुमंत्र हा माणिक बाबा देतात आणि आपण त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्यायचा. ठरवलं, गेले माणिक बाबांजवळ, हट्टच धरला त्यांनी. आबाजी एवढे लहान व्हायचे असताना त्यांनी हट्ट केला, तो गुरुमंत्र द्या आणि मला गुरुमंत्र पाहिजे, याचा हट्ट केला. पण आजचे मुलं कशाचा हट्ट करते, चॉकलेटचं दुकान दिसू दे, पप्पा चॉकलेट घ्या ना, पप्पा चॉकलेट, कुरकुऱ्याचं दिसू दे, कुरकुरे पाहिजे, मुरकुला लय भारी लागत.
याचा अर्थ अहो सकाळ होत नाही ते पावाला येत नाही ते लगेच त्यांचं सुरू होतं. पाववाला आला, गटरवाला आला, पाववाला आला, गटरवाला आला, मम्मीला उठवून पप्पाला बोलवा, मम्मीला उठवून पप्पाला बोलवा, सुरूच होतं यांचं. अहो म्हणजे अशा गोष्टीचा हट्ट आजचे विद्यार्थी करतात, लहान मुलं करतात. पण त्यावेळेस भगवान बाबांनी आबाजींनी हट्ट केला तो गुरु मंत्राचा. माने बाबा मात्र येणाऱ्या जाणाऱ्या महात्म्यांना बोलण्यात व्यस्त. तेव्हा मुलं जा तुला गुरुमंत्र म्हणजे काय माहित नाही आणि एवढ्या लहानपणी तू कस काय गुरुमंत्र घेणार, मोठं झाल्यावर नंतर देतो असं म्हणून ते पाठवलं. पण आबाजी काही ऐकलं, लक्षात आलं आणि पुढे शिखर दिसलं. त्या शिखराकडे बघताना सांगितलं या शिखरावरनं उडी खाणार यालाच गुरुमंत्र दिला जातो. शब्द कानावरती पडत नाहीत की तोपर्यंत आबाजी पायरीनं चढत वर गेले. वरून आवाज देतात माणिक बाबा, माणिक बाबा. माणिक बाबा म्हटलं पुन्हा गुरुमंत्र मागायला इकडे पुढं मागा असं. ते पुढं बघतात, मागं बघतात, तिकडं बघतात, तिकडं बघतात. त्यांना काही आबाजी दिसला. शेवटी वर नजर गेली बघितलं तर काय आबाजी वर शिखरावर त्यांचा जीव धाकधूक व्हायला लागला. सर्व भोवती गर्दी झाली. कोणी म्हणतात चॉकलेट देतो बाळा खाली या, कुरकुरा देतो बाळा खाली या, अरे गेम खेळायला मोबाईल देतो बाळा खाली या, एवढे नको मारू बरे. काय बघत होता का चॉकलेट, होता का कुरकुरा, होता का मोबाईल, तेव्हा मी नव्हते पण तेव्हा तेही नव्हतं. पण आबाजी काय ऐकणार. माणिक बाबामध्ये तरी देतो रे तुला गुरुमंत्र, तर शिखरावरनं काही उडी खाऊ नको. त्यावेळेस आबाजी म्हणतात अहो खाणार यालाच जर शिखरावरनं उडी खाणार यालाच जर गुरुमंत्र भेटत असेल ना तर मी शिखरावरनं उडी खाणार. आणि असं म्हणून त्याने भगवंताला हात जोडले आणि दंड दिशेने खाली उडी खाली. दंड अहो चेंडू काढल्याप्रमाणे ते टुंकन उठून उभे राहिले. अंग झटकत माणिक बाबांजवळ गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर माणिक बाबांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले अहो तुम्ही म्हटलात ना खाली उभी शिखरावर, पण मला आता तरी द्याल ना तुम्ही गुरुमंत्र. ते म्हणाले अरे मी तुला गुरुमंत्र देणारच, पण आजपासून तू आबाजी नाहीस, तू आबाजी नाहीस तर तू भगवान आहेस. भगवान बोला भगवान बाबा. माझ्यापर्यंतच आवाज मिळाला तर भगवान गडावरती कधी आवाज जायचा मोठ्याने म्हणून भगवान बाबा, भगवान बाबा. अहो लहानपणापासूनच ते अगदी हुशार, परमार्थाचा छंद. अहो आबाजींचे भगवान झाले, भगवानचे भगवान बाबा झाले आणि पुढे जाऊन भगवान बाबांचे दिंडी चालक भगवान बाबा झाले. अहो नगद नारायणाची पहिली दिंडी काढणारे ते संत भगवान बाबा. कारण ज्यावेळेस आषाढी कार्तिकी आली सर्व जवळच्या गडावरच्या दिंड्या जाताना दिसल्या. माणिक बाबांजवळ गेले आणि विचारलं का हो माणिक बाबा प्रत्येक गडावरच्या दिंड्या जातात, मग आपल्याच गडावर दिंडी का बरं नाही जात. माणिक बाबा म्हटलं आता माझं वय झालं, आता मी कशी दिंडी काढू. तुला जर काढू वाटत असेल आणि शक्य होत असेल तर तू काढ भगवान. ऐकलं आणि पहिली नगद नारायण गडावरची पहिली दिंडी संत भगवान बाबांनी काढली. 13 वारकरी सोबत प्रत्येक जण नामस्मरण करतय. दिंडीमध्ये घोडा देखील होता. प्रत्येक जण भगवान बाबाचं नामस्मरण करते, पांडुरंगाचं नामस्मरण करते, देवाचं नामस्मरण सुरू. कोणी गौरव म्हणते, कोणी अभंग म्हणते, कोणी हरिपाठ म्हणते. सायंकाळची वेळ झाली, हरिपाठ सुरू होता. हरिपाठ संपत आला होता आणि त्यांचा अभंग सुरू होता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता,
प्रत्येक जण नामस्मरण करते, अभंग म्हणताय, कोणी टाळ वाजवते तर कोणी मृदुंग वाजवते. पण त्याच वेळेस कोणाचा तरी धक्का त्या घोड्याला लागला आणि घोड्या मागे चालत होती ती गीताबाई नामस्त्री, तिचं नामस्मरण सुरू. आणि त्याच वेळेस त्या घोड्याने दंडशिणी लाथ मारली, गीताबाई जागेवरती कोसळली. कोणी हात चोळतय, कोणी पाय चोळतय, कोणी डोकं बघतय, कोणी नाच बघतय, कोणी पाणी आणतय, कोणी पाणी शिंपडतय. काहीच फरक पडेना. बराच वेळ झाला गीताबाई जागेवर पडली होती, हलना उठना बघाना. त्यावेळेस संत भगवान बाबा झाले. भगवान बाबांनी हात जोडले आणि नामस्मरण सुरू केलं. का? कारण की जर आपण नामस्मरण केलं ना तर आपण या संसारातून मुक्त होतो. मी सांगते गाणे, तुकोबा विठ्ठल सांगतात, नाम घेता का? कारण की जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना तर संसाराच्या किरकिरीत ना या पासून आपण मुक्त होतो. म्हणून त्यांनी नामस्मरण सुरू केलं. पुन्हा पांडुरंग परमात्म्याचा दावा सुरू केला, हे भगवंता, हे पांडुरंग, हे परमेश्वरा, अरे तुलाच भेटायला निघलो होतो, तुझ्या साठीच ते करणार होत रे. अरे पहिली दिंड गडावरून काढली होती, पहिल्यांदा तुला बघायची इच्छा झाली होती रे देवा. अरे पहिल्याच दिंडीत असं निघणं का रे? काय चुकलं माझं? म्हणजे हे पांडुरंग, हे परमात्मा तू माझ्यासाठी या ठिकाणी धावून आहे माझा माय बापा, आणि मला वाचव, काहीतरी कर रे. नाहीतर सगळे म्हणते भगवानने पहिली दिंडी काढली, एका बाईला मारून आला. अरे देवा, तूच काहीतरी कर, तूच वाचव. आणि असं म्हणून त्यांनी आपला उजवा हात त्या गीताबाईच्या कपाळावरती ठेवला. आणि आश्चर्य काय, जसा भगवान बाबाचा हात तिच्या कपाळावरती ठेवला ती उठून उभी राहिली. भगवान बाबांचं दर्शन घेतलं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. म्हणजे संतांमध्ये एवढी ताकद आहे आणि एवढा मोठा संतांचा महिमा आहे हे तिथं रमाई जगण्याच्या तुमच्या Oh,
संतांचा महिमा तो बहुदर्गम शाब्दिकांचे काम नाही येते. म्हणजे एवढा अफाट संतांचा महिमा. संत भगवान बाबांचा महिमा पण काय म्हणतात. अहो त्यांनी त्या बाईच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ती बाई उठून उभी राहिली. एवढा मोठा संतांचा महिमा. आणि पुढे जाऊन हेच भगवान बाबा नारायण गडाचे मठाधिपती झाले. त्यांची कीर्ती वाढू लागली. सर्वत्र त्यांच्या नावाने ज्यांचे काळ होऊ लागला. कोणी भक्तगण येते तारीख पाहिजे तुमची कीर्तनाला. भगवान बाबा तुम्ही येताल ना, ही बघा आमची गडासाठी वर्गणी, असे प्रत्येक जण म्हणू लागले. आणि हे काही विरोधकांना अपळला. अहो त्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. भगवान बाबांना गडावर न हकलण्यासाठी खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. अहो जर भगवान बाबांचं कीर्तन सुरू असेल तर मध्येच कोणी पेटाड्याला आणायचं, कोणी कुत्र्याला आणायचं, असं त्यांनी सुरू केलं. परंतु एखादा नामवंत माणूस जर त्याला आपल्याला निंदित करायचं असेल ना, तर आपण प्रयोग करतो तो स्त्रीचा. आणि त्या विरोधकांनी देखील एका सुंदर नामक स्त्रीला पैसे दिले आणि आष्टीच्या कोर्टामध्ये पोरगीची केस दाखल करायला सांगितले. आणि मग काय, आष्टीच्या कोर्टामध्ये भगवान बाबा विरुद्ध पोरगीची केस त्या सुंदर नामक स्त्रीने दाखल केली. अहो सुंदरा ज्याप्रमाणे पूतनाने लहान असलेल्या श्री कृष्णांना विष पाजण्याचं, त्यांना त्रास देण्याचं काम केलं, ज्याप्रमाणे कैकेयीनं श्रीराम प्रभूंना वनवासाला पाठवण्याचं छळण्याचं काम केलं ना, त्याचप्रमाणे या सुंदर स्त्रीनं भगवान बाबांना छळण्याचं काम केलं. ज्याप्रमाणे आपण पूतना कैकेयी नाव ठेवत नाही ना, त्या प्रकारे आपण देखील सुंदर आहे नाव ठेवलं नाही पाहिजे. कारण या सुंदर नावाच्या बाईने भगवान बाबांना त्रास दिला. आता युद्ध कोणाचं असेल तर राहू द्या, बदलीत आला तर बदला. परंतु मग काय, भगवान बाबा केसला हजार झाले. त्या ठिकाणी एका साईडला भगवान बाबा आहेत, एका साईडला ती सुंदर नामक स्त्री आहे. आणि पुढे न्यायाधीश बसले. इथे वकील आहे आणि वकिलांचं काय असतं, द्या पैसे घ्या काय, द्या पैसे आणि घ्या काय. इथं कोणी असेल तर त्यांना नाही बरं. आमच्या तिकडच्या वकिलांना म्हणते विटायला आणि माझं एक वैशिष्ट्य आहे की कोणताही अभंग, म्हणजे आजपर्यंत जे काही 87 कीर्तन झाले त्यापैकी कोणताही अभंग
अभंगाचे चरण सोडवल्याशिवाय कधी सोडला नाही. पण काही ठिकाणी म्हणलं जातं तुम्ही विनोद करताय तर पण विनोदच करायचा असतं आणि विनोद करण्यासाठी काही ठिकाणी बोलवलं जातं. परंतु विनोदाकडेच ते वाचणी होते ज्या वेळेस अभंगाचं चरण काय विटायला पुढे न्यायाधीश उभे त्यांनी संत भगवान बाबांकडे बघितलं. हात जोडले. डोळ्यांमध्ये एक वेगळीच प्रकारची भावना की अरे आपण निर्दोष आहे. त्यांनी बघितलं आणि कळलं की अरे हे व्यक्ती मात्र निर्दोष दिसत आहे. म्हणून त्यांनी त्या सुंदराला प्रश्न विचारायला सुरुवात. का हो बाई, तुमचं नाव काय? सुंदरा माझं नाव आहे. बोल पुढं. तिने तसं सुरू केलं. बर कुठं राहता म्हणजे काय? पोरगीची केस दाखल केली आहे, भगवान बाबांच्या जवळ राहते. ते म्हणाले बरं किती दिवसापासून ओळखता? अहो बऱ्याच दिवसापासून मी ओळखते. मग ते म्हणाले असं बाई, बरं मग मला सांगा ते संत भगवान बाबांच्या कोणत्या पायाला 6 होते? ती बाई गोंधळली, इकडे तिकडे बघू लागली. तिला काही दिसेना. ती रडू लागली आणि माफी मागितली आणि सांगितलं की अहो हे मला विरोधकांनी करायला लावलेलं, यामध्ये माझी काहीही चूक नाही, मला तुम्ही सोडा. अहो खरंच माझी चूक नाही. आणि असं म्हटल्याबरोबर भगवान बाबांनी देखील सांगितलं की तुम्ही पाहिजे काही तुम्हाला त्रास होणार. काय सुविचार ते संतान ठिकाणी. अहो ज्ञानोबा देखील सांगतात चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका, असली की म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र त्या ठिकाणी चांदण आहे, ज्या ठिकाणी शिवशंकर आहे त्या ठिकाणी पार्वती माता आहे. याप्रमाणे ज्या ठिकाणी संत आहेत ना त्या ठिकाणी विवेक म्हणजे सुविचार आहेच आहे. अहो मग भगवान बाबांनी तिला माफ केलं. पण एवढ्या वेळेस ते विरोधक थांबले नाही. त्यांनी पुन्हा त्रास देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा प्रत्येक प्रयत्न विफल जात होता. म्हणून त्यांनी एका जवळच्या माणसाला भगवान बाबांचा फेटा पळवायला सांगितलं आणि जवळच्याच माणसाला फेटा पळवून एका नालायक बाईच्या घरी ठेवलं. आणि त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तिने सगळीकडे बोबाटा केला. का? पैसे दिले होते विरोधकांनी. सगळीकडे बोबाटा केला की भगवान बाबा माझ्या घरी आले होते, हे बाबा त्यांचा विसरलेला फेटा. प्रत्येकाला सांगू लागले. अहो भक्तगण देखील भगवान बाबांना नको नको बोलायला लागला. काही जवळचे साथीदार होते. परंतु संत भगवान बाबांनी विचार केला असं का घडते सा एक पुरुष. म्हणून ते एकांतामध्ये गेला. आजूबाजूला बघितलं कोणीच नाही याची खात्री केली आणि एका धारदार दगडाने आपलं लिंग कापून घेतलं. परंतु आश्चर्य काय, ज्या ठिकाणी त्यांचा रक्ताचा थेंब सांडला ना त्या ठिकाणी तुळशी उगवल्या. आरतीमध्ये देखील प्रमाणे उगवल्या तुळशी रक्त सांडिले जेते आरती भगवान बाबा आरती मध्ये प्रमाणे त्यांचं रक्त ज्या ठिकाणी सांडलं त्या ठिकाणी तुळशी उगवली. अहो मग शेवटी भगवान बाबांनी तो गड सोडला आणि स्वतःचा म्हणजे भगवान गड निर्माण केला. अहो भगवान गड काय श्रेष्ठ. त्या ठिकाणी अहो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी भगवान गडाला काय दिलं, किती दिलं ते मला माहित नाही. परंतु लोकनेते मुंडे साहेबांनी गडाला नामदेव शास्त्रींसारखे महत्व दिले आणि ही सर्वात मोठी त्यांची देण. अहो आज तिथं कशाची सुविधा नाही. आज आपल्याला घरी जेवायला भाग पडू पण त्या ठिकाणी 24 तास जेवणाची सोय. एवढंच नाही, जेवायला डायनिंग टेबलची सोय. पण त्या ठिकाणी फक्त अन्नदानच नाही बरं तर ज्ञानदान देखील केलं जात. अहो त्या ठिकाणचे विद्यार्थी टाळकरी नाही, गायनचारी नाही, मृदुंगाचार्यच नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, कथाकारच नाही तर शास्त्री बनून बाहेर पडतात. हे कोणामुळे? नामदेव शास्त्रामुळे दिसत. अहो ज्याप्रमाणे साखर कारखान्यामध्ये आपण कसलाही घातला आणि त्यातून साखरच बाहेर पडते ना त्याप्रमाणे त्या ठिकाणी कसलाही विद्यार्थी जाऊ द्या तिथे शास्त्री
इथं विद्यार्थ्याला शास्त्री हे नामदेव शास्त्रींचं वैशिष्ट्य म्हणजे एवढा गड त्यांनी निर्माण केला. आपण एखाद्या चारी धमाना जाऊ द्या, परंतु भगवान गड पाहिल्याशिवाय तुम्ही राहू नका. आता इथं किती जणांनी भगवान गड पाहिलाय? हात वर करा. भगवान गड कोणी कोणी पाहिजे? बरेच जणांनी पाहिजे, पण राहिल्यांनी देखील भगवान गड पहा. खरंच शास्त्रीने एकदम सुंदर भगवान गड बनवले. ज्याप्रमाणे ज्ञानोबरे तुकोबरे सुद्धा भगवान व्हावे याप्रमाणे संत होऊ शकत नाही ना, त्याचप्रमाणे कितीही राजे झाले ना, शिव छत्रपती सारखे राजे होऊ शकत नाही. अहो, कारण की त्या राजाला वाचवण्याचं काम साक्षात पांडुरंग परमेश्वराने केलं. तुम्ही म्हणाल कसं? दृष्टांत देते, लक्षपूर्वक ऐका. तुकाराम महाराज यांचा बऱ्याचदा लोहगावामध्ये कीर्तन असायचं. का? ते त्यांची सासरवाडी आणि आजोळपण होत. आणि मग असंच एके दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन हे लोहगावामध्ये होतं. आणि मग जिजामातांनी सहज विचारलं शिवबांना, का हो शिवबा, तुकारामांचं कीर्तन तुम्ही कधी ऐकलं का? ते म्हणाले नाही, वेळच भेटत नाही. वेळ भेटल्याला मी नक्की ऐकते कीर्तन. मग असं सांगितल्या बरोबर त्यांना कळलं की लोहगावामध्ये तुकोबारायांचं कीर्तन आहे, म्हणून ते त्या ठिकाणी गेले. काही यात्रे निवडत 5-6 मावळ्या लागले. त्या ठिकाणी गेल्यानंतर कीर्तन रंगात आलं, कीर्तन सुरू झालं. परंतु काही झाडे लावणारे तर असतेच. म्हणून त्या गावातल्याच एका माणसाने मुघलांना कळवलं की शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला आले, तुम्ही पकडू शकता शिवबाला, असं सांगितलं. मुघलांनी लगेच सैन्य गोळा केलं आणि लोह गावाला वेढा टाकण्यास सुरुवात केली. परंतु काही मावळ्यांनी येऊन सांगितलं तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि शिवाजी महाराज मात्र काहीच ते म्हणाले. पुन्हा पूर्ण गावाला वेढा दिला मुघलांनी. मग हे काही लोकांना कळलं. सगळीकडे चोगोळ सुरू झाली. तुकाराम महाराजांनी विचार केला, दरवेळेस तर काय बोलत नाही, आज का बोलायला? विचार आणि कळलं की अरे मुघलांनी गावाला वेढा दिला. परंतु त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी आपल्या काही मावळ्यांना सांगितलं, तुम्ही 2 मावळे 2 मशाली पेटवून एका दिशेने जा आणि तुम्ही विरुद्ध त्या दिशेने जा. आणि मुघलांच्या सैन्याला वाटलं की अरे शिवाजी महाराजच पळून झाले, म्हणून अर्ध सैन्य गेलं इकडे, अर्ध सैन्य गेलं इकडं. आणि असं झाल्यानंतर इकडे तुकोबारा देवाला प्रार्थना करू लागले, हे देवा, अरे जो नाही तो माणूस, अरे जो अग्नातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माळ वाचवली, तो राजा आज माझ्या कीर्तनाला आणि त्याच्यावर संकट, काहीतरी कर रे देवा. आणि असं म्हटलं बरोबर पावसाला सुरुवात झाली. जसं आता पाऊस सुरू. अहो, सगळ्यांच्या मशाली भिजल्या. कोणी इकडं पळते, कोणी तिकडं पळते, काहीच दिसणार. पण त्यातील काही 4-5 सैन्य होत ना, ते तरीही मंदिरातच जर शिवाजी महाराज असतील तर त्यांना पकडता येईल हे उद्देशाने आले. परंतु मंदिरामध्ये ते आल्या बरोबर त्याने तुकाराम महाराजांकडे बघितलं, कीर्तन कोण करतोय? शिवाजी महाराज दिसते. ते म्हणाले दुसऱ्याला, तुला काय दिसतंय? ते म्हणाले की अरे मला पण शिवाजी महाराजच दिसते. त्याने ते डोळे चोळायला लागले. कुठे म्हटलं मृदुंगाचार्य शिवाजी महाराज, टाळकरी शिवाजी महाराज, गाण्याचार्य शिवाजी महाराज. माईक सिस्टीम होती का? नाही. ते प्रत्येक जण शिवाजी महाराज दिसू लागले. असं का घडलं? का? कारण की त्या राजाने या मायला वाचवण्याचं काम केलं आणि हा राजा एवढा श्रेष्ठ आहे. अहो, आजपर्यंत कितीही राजा झाले ना,
कारण ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही हे तुकाराम महाराज बोलण्याच्या गीतेत सांगतात. पुढचा काय सांगतोय त्याला काय म्हणायचं काहीच ऐकून घ्यायचं स्वतःच करायचं अर्धवट ऐकायचं आणि वाचायचं लक्षात घ्यायचा नाही काय बोलायचं पुढच्याला लक्षात घेतच नाही. अहो एका माणसाला चावला विंचू एवढाच असतं ना विंचू नाही एवढा असेल नाही मला माहित नाही तुम्ही बोला एवढा असतो एवढंच असतं ना ते बरं मग एवढा बोला की जरा सांगा की एवढा 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 हा बरोबर मावशीसाठी टाळ्या वाजवा काय राव तुम्ही बोलतच ना आता बोलून चालून फिरतात मग एवढा असणार विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावला माणूस किती कुठे असतो की नाही किती कुठे असतो की नाही कोणी म्हणताय हा कोणी म्हणताय नाही कोणी स्वतःच असत हसतो की नाही हसत मग काय करतो रडतो वेदना होतात त्रास होतो आणि मग एवढाच जणांची एका माणसाला चावलं मग त्याला होऊ लागला वेदना तो थेट डॉक्टरांकडे गेला त्याने काही इंजेक्शन घेतलं आणि घेतल्यानंतर डॉक्टरांनी सोबत 2 बँडेज पट्ट्या दिल्या आणि सांगितलं तुम्हाला ज्या जागेवरती विंचू चावला ना त्या जागेवरती 2 बँडेज पट्ट्या चिटकवा. तो आला घरी तेव्हा तर हुशारच होता पण त्याची बायको नाही हुशार त्याने दिला आवाज गंगे आगळे गंगे मला विंचू कुठे चावला ग ती गंगे लई हुशार ती म्हटलं एवढं देण्यात नाही करत आपल्या भिंतीत उजव्या वापरत हा शाळा ती पळत गेला आणि त्या भिताडाला बँडेज पट्टी चिटकवीत बसला.
कुणी हसत आहे, कुणी काय करेना. अहो डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, अरे ज्या जागेवर शरीरावर तुला विंच चावलाय ना त्या जागेवर तू बँडेज पडते चिटक. आणि आपल्याला वाचायचं लक्षात येतो का, तर नाही विठायला विठायला. तुम्ही काही बोलना, काही करेना, हसना, रडाना, काही बोलना नुसतं माहित नसलं तरी बर का ऐकत नसलं तरी पण नुसतं ना हलवायची. खरे खरे बरोबर आहे की. अहो तुम्ही नुसतं असं करीत अहो किती वेळ झाला गायनाचार्य मंडळी मेंदीच्या देठापासून मृदुंगाचार्य किती वेळ झाला बोट दुखूस तर मृदुंग वाजवतात. पेटी मास्तर पण किती वेळ झालं पेटी वाजवत आहेत. आपल्या तुळशीवाला मावशी त्या देखील किती वेळ झाला उभा राहिल्या. विनकरी बाबा देखील. आणि तुम्हीच फक्त टाळ्या वाजविना, नामस्मरण करीना. आता प्रत्येकाने वर हात करून भगवंताचं नामस्मरण करायचं. प्रत्येकाने वर हात करायचे. मावशी तुम्ही कमा करता करा की. बसलेले बसलेले जे कोणी हात वर करणार नाही ना त्याला करोना पुन्हा येणार. म्हणून प्रत्येकाने हात वर करायचे. चला महाराज आपण केलेच हात खाली. आगळ्या बऱ्या कीर्तन संपूस तर मी कुठे जाते नाही. चला आता प्रत्येकाने मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करायचे. विठ्ठल प्रत्येकाने अगदी सुंदर प्रकारे भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून तुमचे देखील धन्यवाद. अगदी छोटे छोट्या कारणांवरून आपण वादविवाद करतो. आणि वादविवाद केला काय भेटतो का आपल्याला? वादविवाद केल्यामुळे आपला पैसा जातो, वेळ जातो, वैर घडतो. अहो काही नाही त्याचा झटका येतो. माणसं मरतात देखील का त्या वादामुळे. म्हणून तुम्ही वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. अहो वादविवाद केला ना तर तो मिटवण्याचा प्रयत्न करा का ते तुमच्या हिताचं. रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वाद विवाद सोडवून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून तुम्ही वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. अहो तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. म्हणून भांडण तंटा करू नका. झाला ना आपसात बसून तडजोड करा, तो मिटवा का तर ते तुमच्या मित्राला मिटायला आणि वादविवाद होतोच तरी कशामुळे.
काही माफत बोलतो का? तर नाही. नामस्मरण करीतो ना चांगलं बोलतो. आपलं नामस्मरण म्हणजे काय? दोन मैत्रिणी भेटतो तर सुरू होतं त्यांचं. बाई ती पक्काची पोरगी पेंगिनी वाटते. अरे त्या बाळाचं पोरग पिऊस पडलेलं बघितलं, त्याची गाडी पंक्चर झाली, त्याची गाडी विकली त्याने. अगं त्यांनी नवीन घेतली ना आपल्याला. बाई नाही बाई पेढा सुद्धा नाही दिला त्याने. बाई कांद्याला भावाच नाही. अगं त्याचा कांदा लई जळाला, त्याची मका लई चांगलंच आहे. असं आपण बोलू. पण नामस्मरण करतो का नाही? मापानेच बोलायचं नाही, अतिरिक्त बोलायचं. हे ज्ञानोबा म्हणत होतं. म्हणून ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. म्हणजे आपण तिसऱ्याचा गप्पा करतो, तिसऱ्याच बोलत असतो. आणि आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये देखील ज्ञानोबाने सांगितलं, मपितला बोली बोली जे नितना पाहुली चाली जे निद्रे ही नाही तुझे अवसरे ते. म्हणजे तुम्ही मापात बोला, मापात झाला. आणि मापात झोपायचा आता मापात का? अवरात्री 2-2 वाजेपर्यंत नुसतं ते मोबाईल खाली वर कमल करते. तो आईच जर मालिका बघणारी असली तर, अहो पूर्वीच्या महिला या मोबाईल देत होत्या का? नाही. अरे मी तुला लोण्याचा गोळा आहे त्या खायला, तुला मी खेळायला मोबाईल नाही देत, असं त्या करत होत्या. अहो मला तुम्ही गळून घेतली, मी ऐकले येतच असते. खरंच खूप छान होती. परंतु त्याच ह्याच्यामध्ये मी एक कवळण तयार केली, ती म्हणजे अशी. रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते, रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते, मालिका पाहते मालिका बघून येते, मालिका पाहते मालिका बघून येते. लॉलीपॉपचा गोळा तुला खायला देते, लॉलीपॉपचा गोळा तुला खायला देते, खायला देते मालिका बघून येते, खायला देते मालिका बघून येते. मोबाईल तुला खेळायला देते, मोबाईल तुला खेळायला देते, खेळायला देते मालिका बघून येते, खेळायला देते मालिका बघून येते. अहो जर आजची आई असं म्हणत असेल तर लेकरू काय करणार? म्हणून आज रात्रभर मोबाईल बघते, मापातच काही नाही. अहो आपल्याला बोलायचं नाही ना म्हटलं तर ते आपण बोलल्याशिवाय करावं. एका ब्राह्मणाला 4 मुली, मोठ्या 3 होत्या ना त्या 3ही बोबड्या, पण 4थी होते ना ते अजून बोबडं बोलते की नीट बोलते हे कळलं नव्हतं. पण ब्राह्मण दुसऱ्या देशामध्ये पुष्कळ पैसे कमवायला गेला आणि त्या ठिकाणी तो बऱ्याच वर्ष राहिला आणि पैसे घेऊन आला. आता त्याच्या 4ही मुली बऱ्याच मोठ्या झाल्या होत्या. त्याने विचार केला, आल्या बसला आणि विचार केला, अरे मोठ्या 3 तर बोबडे बोलतात, पण 4थी तरी नीट बोलत असेल. विचार केला, तिकडून छोटीचा आवाज आला, आई ग बाया म्हणजे चाव्या ग चाव्या, आता काय करू ग बाया, आता काय करू ग बाया. कपाळालाच हात ना. आता ही पण बोबडी. आता त्याने बोलून घेतलं, सांगितलं आता मी तुमच्यासाठी मुलं शोधायला जाते. म्हणून ते मुलं आले ना तुम्ही काहीही बोलायचं नाही आणि सुंदर स्वयंपाक करा.
त्यांनी ताटपाणी केलं, पाटपाणी, रांगोळी काढली, अगरबत्ती लावली, पाहुणे जेवायला आले. खूप सुंदर जेवण बनवलं. पाहुण्यांना काय स्तुती करायची आवडेल ना. कोणी म्हणतंय वा म्हणजे काय सिरियस झाले. अरे केशराचा वास कसा घमघमतो, वांग्याची भाजी काय फक्कट झालीये, शिरा काय गोड भारी झालाय. आणि शेवटी म्हणतो कोणीतरी अरे ते राहू दे, कधी तर असली भारी झाली आहे ना, नुसती वाटी मागून वाटी नुसती कधीच प्यायला लागते. तिकडे छोटी आहे तिला काय राहून आणि आपल्या जेवणाची एवढी स्तुती ना आपल्या तोंडाला नको. ती लगेच म्हटली विठायला विठायला. की काय काय नाही काही चांगली जिया खोबरं मोहरी घातली, चांगली केली. दुसरीला काय राहून अगं बाबांनी बोलू नको सांगितलं होतं ना, कधी बोलली. तिसरी अगं ती बोलली तर बोलली, तू कशा बोलली. आता चौथी अगं ती बोलली, ही बोलली, ही पण बोलली, मी नाही बोलली, मी तर गप्प उभी राहिली. आता काय सगळे खो हसत निघून गेले. म्हणजे कठ काय बोलावं हे आपल्याला कळत नाही. विठायला विठायला. या ठिकाणी नोकरदार वर्ग, अहो या ठिकाणीच नाही तर ज्या महाराष्ट्रामध्ये नोकरदार वर्ग आहे ना त्यांना कळकळीची विनंती करतो तेव्हा तुम्ही गोर गरिबांचा या दीन रुग्णांचा पैसा लुटू नका. काय भेटतो तर काहीच नाही. उगाच कशाला पैसा देता. तुम्हाला एक एक 2-2 लाख रुपये पगार असताना अवश्य भ्रष्टाचार करणाऱ्या नोकरदारांसाठी मला असं वाटतं भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, एकला खालून हात घालता कशाला, एकला खालून हात घालता कशाला. सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, आजारी नसला तरी रजा तुम्हाला. भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, एकला खालून हात घालता कशाला, एकला खालून हात घालता कशाला. लाईट क्रांतीचा पेरला, लाईट क्रांतीचा पेरला, तरी तुम्ही ठरला लोक कैला. भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, भ्रष्ट नोकरांनो माझा म्हणाला, एकला खालून हात घालता कशाला, एकला खालून हात घालता कशाला. अहो तुम्हाला एवढी लाईट फॅनची सेवा आहे मग तुम्ही उगाच कशाला विनोबाचा पैसा लुटता. तर तसं तुम्ही करू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करते. विठायला विठायला. नोकरदार आहेत ना कितीही येणार तर कितीही जाणार. नाथ महाराज देखील सांगतात हे जरी नाही काय बळ तर
सगळं कधी ना कधीतरी जाणार आहे. परंतु आपल्या 32 कॅरेट सोन्यापेक्षा देखील शुद्ध प्रेम करणारे ते आपले आई वडील असतील. त्यांची आपण सेवा केली पाहिजे. अहो, आपल्याला वडील रागवतात, खोळतात का? कारण ते आपल्या हिताच असतात, म्हणून ते आपल्याला खोळतात, रागवतात. परंतु त्याचा आपण द्वेष न करता त्यांचं ऐकलं पाहिजे. अहो, वडील म्हणजे आत अमृताची सेवा. म्हणजे बाहेरून दिसायला कडक आहे, परंतु आतमध्ये कुठेतरी माझ्या मुलांना मोठं व्हावं, स्वावलंबी व्हावं, म्हणून ते आपल्या बाळाला खोळत असतात. अहो, एक मुलगा त्याचे वडील कधीही रस्त्यावरती सायकल पडलेली दिसली, कोणाची माहित नाही, बाळा अरे ती सायकल मध्येच पडली, तिला जाऊन उचल. कुठे चपला दिसला असतं, अरे ते नीट तरी लाव. कुठं रस्त्यावरती दगड दिसला तो बाजूला ठेव. प्रत्येक वेळेस समोर त्याला खूप राग आला आणि त्यांनी ठरवलं की आता आपण इथून दुसरीकडे नोकरीसाठी जायचं, आता इथे थांबायचं नाही. गेला, मुंबईला गेला, वडापाव खायला लागला आणि पेपर वाचला तर काय, एका ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार होते आणि सिलेक्शन पण होऊ शकत होते. त्याला वाटलं अभ्यास मात्र नाही, परंतु कसं बस स्वतःवर विश्वास ठेवत त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की इथं सगळ्या चपला असते. वडिलांची शिकवण. त्याने चपला नीट लावल्या, पुढे बघितलं काय, सायकल पडली मध्येच रस्त्यात. येणारे जाणारे विद्यार्थी तर त्याच्यावर उड्या टाकून पुढे जात होते, कोणी उचलत नव्हतं. त्याने ती सायकल उचलून साईडला ठेवली. एका ठिकाणी कुंड्यातली माती खाली पडली होती, ते कुंड्या नीट उचलून त्याच्यामध्ये माती भरली. पाण्याचे नळ सुरू होते ते बंद केले. लाईट फॅन विनाकारण चालू होते ते बंद केले. कचरा पडलेला दिसला तो उचलून डस्टबिन मध्ये टाकला. आणि त्या ठिकाणी ते जे मॅनेजर होते ते आले आणि त्यांनी सगळेजण पुढे इंटरव्ह्यूला बसले. ते म्हणते आता 10 मिनिटात इंटरव्ह्यू सुरू होईल, 5 मिनिटात इंटरव्ह्यू सुरू होईल. आणि त्याच वेळेस
मॅनेजर आले आणि आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला उठून उभं केलं. अभिनंदन म्हणाले, तुमचं सिलेक्शन झालं. बाकीचे पोरं उठले, म्हणाले, अहो तुम्ही एकही प्रश्न नाही विचारला, नाव सुद्धा नाही विचारलं, कस काय याचं सिलेक्शन झालं? त्यावेळेस ते म्हणाले, अहो तुमची परीक्षा केव्हा सुरू झाली, संपली पण. ते म्हणाले, असं केव्हा सुरू झाली? त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवलं. जो तो येणार त्यावरून उड्या खात जात होता, कोणीही नीट ठेवलं नाही. उलट जर एक फॅन चालू असेल ना तर काही 2 चालू करून ठेवले. मग हे सगळं बघितल्यावर त्यांनी सांगितलं, हो आम्हाला एखादा प्रश्न चुकणारा विद्यार्थी असला तरी चालेल, पण आमच्या कंपनीची नीट काळजी घेणारा आम्हाला विद्यार्थी पाहिजे. मुलाला डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. त्याने फोन घेतला, लगेच बाबांना फोन केला, अरे बाबा आशीर्वाद द्या, नोकरी लागली, तुमच्या मुळाच लागली. ते म्हणाले, अरे तू कष्ट केलं, तू अभ्यास केला, माझ्यामुळे काय होतोय, आणि तुझं अभिनंदन, छान प्रकारे नोकरी कर, प्रामाणिकपणे राहा. ते म्हणाले, नाही बाबा तुमच्या माझ्या, अरे कस काय तुझ्या अभ्यासामुळे? अहो नाही, अहो जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काय व्यस्त दिसलं तर तुम्ही मला सांगायचं, आणि ही जी तुमची शिकवण होती ना त्यामुळे आज माझं सिलेक्शन झालं. म्हणजे एवढं प्रेम आपल्यावरती वडील करतात, म्हणून आपण त्यांचं ऐकलं पाहिजे ना की त्यांचा द्वेष केला पाहिजे. आज प्रत्येकामध्ये बरोबर, प्रत्येकाला वाटतं मीच मोठा, नवऱ्याला वाटतं अरे मी बाहेरून सगळं काम करतो, पैसे आणतो, सामान आणतो, मी मोठा आहे. तर बायकोला वाटतं की अरे मी भांडे घासते, कपडे धुते, स्वयंपाक करते, मीच जास्त काम करते. प्रत्येकाला गर्व आहे. अहो आपलं सोडा, या जगाचे, या पृथ्वीचे पालन करते आणि निर्माते यांना देखील गर्व असतो, ते म्हणजे ब्रह्मदेव आणि श्री हरिकृष्ण. त्यांना एकमेकांना भांडू लागले. ते का? त्यांना गर्व झाला. ते म्हणायला लागले, विष्णुदेव म्हणतात, अरे मी या सृष्टीचं पालन करतो, मीच श्रेष्ठ. ब्रह्मदेव म्हणतायत, अरे पण मी सृष्टीच निर्माण केली नसते तर तू कोणाचं पालन केलं असतं, मीच श्रेष्ठ. दोघं भांडू लागले. आणि मग त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि ते सामवेदाकडे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कोणी श्रेष्ठ नाही, तो श्रेष्ठ आहे तो म्हणजे त्रिनयनी असणार, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, जो भस्म लावतो तोच श्रेष्ठ, ते दुसरं कोण नाही, शिवशंकर. आणि हे सगळं शिवशंकरांपर्यंत कळलं. त्या ठिकाणी मग शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यामधनं काळ भैरव प्रकट झाले. काळ भैरवांची निर्मिती झाली आणि त्यांना सांगितलं की या दोघांचं तू गर्वहरण कर. काळ भैरवनाथ गर्वहरण करण्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि बघा दोघांचं भांडण सुरू असलं, तिसरा आला, सोडवायला लागलं, भांडण अजून वाढत. मग त्याप्रमाणे उलट थांबायच्या ऐवजी विष्णुदेवाचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण अजून वाढलं. काळ भैरवांना काय कळेना आणि मग तेवढ्यात त्यांनी म्हटलं की मी सांगतो ते जर तुम्ही पूर्ण केलं आणि अगोदर केलं तोच श्रेष्ठ. ते म्हणाले, काय सांगितलं? विष्णुदेवांना तुम्ही पाताळामध्ये जा आणि शिवचरणाचे दर्शन करा. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही स्वर्गात जा आणि शिव मुकुटाचे दर्शन करा. जर तुमच्या दोघांपैकी अगोदर दर्शन करून येईल तोच श्रेष्ठ. मग काय, विष्णुदेव निघाले पाताळाकडे, ब्रह्मदेव निघाले स्वर्गाकडं. आणि त्या ठिकाणी पाताळामध्ये विष्णुदेव गेले असताना त्या ठिकाणी पाताळाचा जो राजा आहे त्यांना भेटला. विचारला, शिवचरण कुठं भेटेल? मी एवढ्या वेळ प्रवास करतोय, मला शिवचरण दिसाल. ते म्हणाले, अरे मी तुमचा राजा आहे तरी मला अजून शिवचरणाचं दर्शन नाही झालं, तू आत्ता येऊन कस काय करशील? ते म्हणाले, तू वापस जा, तुला खरंच शिवचरण दिसणारच नाही. विष्णुदेव तर वापस निघाले. परंतु ब्रह्मदेव सर्वकडे शोधायला लागले, त्यांना काय दिसणार. गायत्री माता म्हणजे त्यांची आई त्यांना दिसते आणि विचारलं, आई तो विष्णुदेव शिवचरणाचं दर्शन करून वापस पण आला असेल, मला जायला लागल. आणि हा मला काय शिव मुकुट दिसना, तू माझ्यासाठी काळ भैरवनाथांना खोटं बोल. गायत्री माता आई असून म्हणाल्या की अरे मी असत्य बोलणार आहे. मग असं म्हटल्यानंतर पुन्हा ते काम धेनू आणि केतकी मातेकडे गेले. त्या ठिकाणी त्यांनी होकार दिला आणि त्या ठिकाणी ते आले. त्यावेळेस कामधेनू आणि केतकी या खोट्या बोलल्या आणि म्हणून काळ भैरवनाथांनी त्यांना श्राप दिला. कामधेनूला दिला की तुझं कोणीही समोरून दर्शन घेणार. आणि ब्रह्मदेवाचं 5 शिर
काढण्याचं काम काळभैरवाने केलं आणि त्यांचा दोघांचा हरण केला. आणि केल्यानंतर ते विष्णुदेवांकडे आले, शिवांकडे आले आणि त्यांनी ते मुकुट दाखवलं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं 5वं शिर दाखवलं. ते म्हणाले, अरे तू ब्रह्मदेवाचं शिर कापलं, हे मात्र तुझ्याकडनं पाप घडलंय. याचं प्रायश्चित्त म्हणून तू दुसरीकडे तीर्थक्षेत्रांना जा आणि त्या ठिकाणी या पापाचं प्रायश्चित्त कर. काळभैरवनाथ निघाले आणि त्या ठिकाणी निघाल्यानंतर त्यांच्या हातून ते जे शिर होतं ते काशीमध्ये पडलं आणि म्हणून ते त्याच ठिकाणी राहू लागले. आणि म्हणून आज काशीला काळभैरवनाथांना काशीचा कोतवाल देखील म्हणलं जातं. परंतु त्याचबरोबर काळभैरवनाथांनी काही राक्षसांचा गर्व असेल, जो कोणी राक्षस या प्रजेला त्रास देतो त्याला मारण्याचं काम हे काळभैरवनाथांनी केलं. काळभैरवनाथ म्हणजे खूप श्रेष्ठ दैवत आहे. आज नेमकी रविवारी सोनियाचा दिवस आला, आला रविवार. सोनियाचा दिवस आला, आला रविवार. काळभैरवनाथा तुझा होतो जयजयकार, काळभैरवनाथा तुझा होतो जयजयकार. आज सगळे झाले आणि त्यात काळभैरवनाथांचा आपण गेलो. आणि मग काळभैरवनाथांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितलं की अरे खरंच तो राक्षस इतरांना त्रास देत होता. त्यांनी स्वतः पाहिलं आणि मग त्या राक्षसाला मारलं. स्वतः अनुभवलं की अरे हा खरंच द्यायलाय. म्हणजे काळभैरवनाथांना असत्य तर जमतच नव्हतं, पण त्यांनी स्वतः अनुभवल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय काही केलं नाही. हेच तुकाराम महाराज आपण